नमस्कार, मी तेजू तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। 2 दिवसापूर्वी मी इस्लामपूरचा अख्खा मसूर इथला व्हिडिओ केला होता आणि मला त्या मसूरची जशी चव लागली त्या पद्धतीने मी आज तुम्हाला अख्खा मसूर बनवून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला कंटिन्यू हा व्हिडिओ स्किप करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। तर चला आता आपण मसुरा करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। मसुरा शिजवताना आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथं मी लसूण घेतलेला आहे, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। देशी लसूण आहे हा, तुम्ही मोठ्या पाकळ्या सुद्धा घेऊ शकताय। अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे चिरून, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि मसुरा घेतलेला आहे अर्धी वाटी। तर आता आपण हे जिन्नस सगळे कुकरमध्ये एकत्र करून शिजवून घेणार आहे। आता मी सगळ्यात पहिल्यांदा मसुरा कुकरमध्ये टाकला। मसुरा चांगला धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, नंतर टोमॅटो टाकायचा आहे आणि त्याचबरोबर लसूण सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। मसुरा शिजेल एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ पण ॲड करायचं आहे। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून झाले। आता आपण याला 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकर मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। जर तुम्हाला मसूर भिजवून घ्यायचा असेल तर तुम्ही मसूर भिजवून पण घेऊ शकता। मी न भिजवता घेतलेला आहे त्यामुळे मला 5 ते 7 शिट्ट्या करायला लागणार आहेत। जर तुम्ही भिजवून मसूर घेतला तर तुम्हाला फक्त 3 ते 4 शिट्ट्या कराव्या लागतील। आता मसूर शिजलेला आहे आणि मी एका बाउलमध्ये मसुरा काढून घेतलेला आहे। तर आता मसूरची भाजी करायसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया। इथं मी 1 चमचा हिंग घेतला आहे, फोडणीसाठी जिरे मोहरी घेतले, एक कांदा चिरून घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, आपलं रेग्युलर भाजीला आपण जे वापरतो ते तिखट घेतलेलं आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे, हळद घेतलेली आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर आता आपण याची कृती पाहूया। कढई तापवून मी त्यामध्ये तेल ओतलं आणि आता आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची। जिरे मोहरी चांगले तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची, नंतर हिंग टाकायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण जो मसाला घेतलेला आहे तो मसाला सुद्धा टाकायचा आहे आणि हे एकसारखं करून घ्यायचं। आपल्याला यामध्ये चिकन मसाला सुद्धा ॲड करायचा आहे। मगाशी मी दाखवला नाही पण यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा आहे। आता सगळे मसाले एकसारखे परतून झाले, भाजले की आपल्याला त्यामध्ये शिजवून घेतलेला मसुरा टाकायचा आहे। आता याला एक उकळी आणायची आणि आपण मसूर शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे आपल्याला यात मीठ घालायची आता गरज नाही लागणार। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला अख्खा मसूर दिसतोय। तर आता अख्खा मसुरा मी तयार करून वाटीमध्ये घेतलेला आहे आणि हा अख्खा मसूर तुम्ही चपाती, फुलके, रोटी, भाकरी याच्याबरोबर खाऊ शकता। कशाबरोबर सुद्धा खाल्ला तरी तुम्हाला अप्रतिमच अख्खा मसूर लागणार आहे। आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।